नमस्कार, मी बालाजी पोद्दार. पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. विधानसभा निवडणुकीची रंगत रंगली असताना पुण्यातल्या वडगाव शरीफ मतदारसंघात हवा कुणाची हे आज आपण जाणून घेणार आहोत. मतदाराच्या मनातला नेमका आमदार कोण हे आज आपण पाहणार आहोत. तर चला. वडगाव शहरीचा किंवा कुठल्याही भागाचा आमदार आता ही जी महाराष्ट्रामध्ये आता ही जी 2024ची निवडणूक चालू आहे तर राईट पर्सन शुड बी विन असं माझं वैयक्तिक मत आहे. तर वडगाव शहरीबद्दल बोलायचं झालं तर ऑलरेडी त्यांना असं काही रेकग्नाइज करायची गरज नाही आहे, बिकॉज माणूस त्याच्या कामानेच ओळखला जातो. तसं पठारे साहेब जे आहेत ते त्यांच्या कामाने ओळखले जातात आणि आय होप की तेच व्हावे आणि जनतेसाठी त्यांच्याकडनं अजून अधिकाधिक कामंसुद्धा व्हावी. बापू पठारे यावर्षी आमदार होणार. गेल्या 10 वर्ष झालं या वडगाव शहरीचा विकास झाला नाही, पण यावर्षी नक्कीच वडगाव शहरीचा विकास होणार. सुनील टिंगरे का बरं म्हणजे कामं चांगली आहेत. त्यांना जे 5 वर्ष मिळाले त्यातलं तर 3 वर्ष त्यांच्या उपयोगातच नाही आले. 2 वर्ष त्यांना कार्यकार करायला भेटलेलं काम. विकास झाला नाही. आता रस्त्याच्या खालून अंडरलाईन चालू आहेत, पाण्याच्या झाले, ड्रेनेज झालं, त्याच्यानंतर रोड होणार आहे. सुशिक्षित आमदार आहे बापूसाहेब पठारेच. थोडा चेंज पण हवाय ना लोकांना. पहिल्या आमदारांनी काय केलं, फक्त ऑक्सिजन पार्क केले, बाकी तर त्यांचं म्हणजे सामान्य लोकांशी अजून संपर्क नाहीच आहे. ऑक्सिजन पार्क शिवाय काय काय केलेलं आहे. आमच्या धनलक्ष्मी सोसायटीमध्ये बघा खड्डे आहेत, रोडला रस्ते झालेले नाहीयेत. 10 वर्ष नाही, 5 वर्षात फिरकले पण नाहीत आमदार जास्ती नाही. बापूसाहेब पठारेंनी पहिली कामं केलेली आहेत, त्या कामाचं त्यांना निश्चितच आता फायदा होणार आहे. पहिली कामं केलेली आहेत, काम करणारा आमदार आहे तो, त्यामुळे निश्चित त्यांचा विजय निश्चितच आहे. आप्पाशिवाय दुसरं कोणीच नाही. ऍक्च्युली आप्पांची कामं खूप चांगली आहेत आमच्या विभागात. सगळ्यांच्या सुखदुःखात म्हणजे फक्त आपल्या वडगाव शहरी मतदारसंघच नाही, आजूबाजूच्या पंचक्रोशीत आप्पांचं नाव आहे. आप्पांची खूप सारी कामे, सुरेंद्र बापू पठारे असतील, लहान मुलांचं पण ऍक्च्युली 10वीच्या मुलांचा गुणवत्ता म्हणजे लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांच्या तोंडात फक्त एकच नाव आहे, आप्पा. बापूसाहेब पठारे का की त्याचं कामकाज चांगलं आहे. काय काम केले, काम कोणतं काय केलं नाही असं हे विचार फक्त. आताच्या आमदारानं फक्त आमच्या एरियात काही केलं नाही, फक्त ऑक्सिजन पार्क सोडलं तर काही केले नाही. जिथले तिथं खड्डे जशाला तसे खड्डे आहेत, बाकी काम काही केलं नाही. चित्र आता तर बापूसाहेब पठारेंचं पारड जड आहे. ती तुतारीमुळे जरा सहानुभूतीची जास्त लाट आहे पवार साहेबांबद्दल. आता मला वाटतं बापूसाहेब पठारे, कारण त्याचा पार्टी जास्त आली सध्याला. बापूसाहेब पठारेचा आमचा पार्टी बरं आहे त्यांना, कारण आमचा मतदार कोणचे आमदार त्यांच्याच कोण जस कमी पडते, पण प्रचारच्या हिशोबाने बोलतो की जे बापूसाहेब पठारे प्रचार चांगला आहे याची म्हणून. आता त्यांच्या पुढे काय होते काय सांगते ते नाही. आता लाडका भावच होणार ना, बहिणी ते सगळी धावणार ना. आणि मग काय ते म्हणतात मग हे शिंदे, हा मग ते माणूस चांगला. आता सगळं आले की 8,500. आम्ही लय वर्ष झालं राहतो. आता काय ते आपल्यासाठी बघणार, त्यालाच बघायचं. बापूसाहेब पठारे हे चांगले कार्यकर्ते आहेत. यांनी बरेच लोकांचे गोरगरिबांचे काम केलेले आहेत आणि मला आशा आहे की या निवडणुकीला आमदार बापूसाहेब पठारेच राहणार आहेत. आणि त्यांनी केलेले जे कामं आहेत एकदम बळी आहे, लोकांना पण आवडलेले आहेत आणि याच्या पुढे असेच ते काम करत राहू अशी माझी पूर्णपणे मनातून इच्छा आहे. बापूसाहेब पठारे कारण त्यांनी काम केलं. कारण सुनील अण्णांनी आल्यापासून आमच्या वस्तीत काही काम नाही केलं. तुमची कुठली वस्ती आहे? आंबेडकर वस्तात. काय काम करायचे? काय आम्हाला घर नाही बांधून दिले, काय नाही, आहे तशीच झोपडपट्टी, रस्ते आहेत. चॉकअप बघा आतमध्ये जाऊन. बापूसाहेब पठारे सुतारी पाहिजे, विकास आहे. हा, आताच्या आमदाराचा काही विकास नाही का? आहे, पण आमच्या इलाक्यात त्यांनी कंपन्या आणल्या, लोकांना कामगार भेटले, नळाच्या, लाईटीच्या, पाण्याच्या, कुठल्या अडीअडचणी असल्या आमच्या तर ते काम करतात. आमचं विकासाची साथ. वडगाव मतदारसंघामधले जुने सर्वात प्रथम आमदार म्हणजे बापूसाहेब पठारे, त्यांनी पुन्हा निवडून यावात हीच आमची अपेक्षा. चर्चेमध्ये आपले बापूसाहेबांची चर्चा आहे.
बापूसाहेब येतील अशी शाश्वती आम्हाला. काय म्हणजे पहिली कामं केलेली आहेत, परिसराची सगळी जाणीव आहे त्यांना. तिथले ते पहिल्या सरपंचापासून इथून काम केलेले आहे त्यांनी. सरपंचापासून काम केल्यामुळं त्यांना प्रत्येकाची नस माहिती आहे. नवीन येणारा आमदार काय करतो, तात्पुरतं काम करल्यासारखं करतो. बाकीचे काही तर गेले ते अजून आलेच नाहीत, परत भेटलेच नाही, कुठे ते माहीत नाही. पवारसाहेबांना मानणारा मतदारसंघामध्ये अनेक जनता या ठिकाणी आहे. IT चं सेक्टर पवारसाहेबांनी आणल्यामुळं ह्या भागामध्ये मला निश्चित ह्याची जाणीव आहे. लोकांमध्ये चर्चा केल्यानंतर एक प्रचंड तुतारी ह्या चिन्हावर बटन दाबण्यासाठी किंवा आदरणीय पवारसाहेब बापूसाहेबांना निवडून देण्यासाठी अनेक तरुण तरुणी वृद्ध वयस्कर लोक देखील ह्या मताचे वर ठाम झालेत की बापूसाहेबच विजयी होतील. त्यावेळेस आमदार आपले बापूसाहेब पठारेच होणार, कारण त्यांची जे कामगिरी आहे, जे आत्ता जे वडगाव शहरी पूर्ण क्षेत्रीय कार्यालयामध्ये जेवढे पण रस्ते दिसतात आहेत, पाईपलाईन दिसतात आहेत, जेवढे पण कामं दिसतात आहेत पाण्याचे वगैरे, हे सर्व बापूसाहेबांच्या वेळेस आलेले आहेत. नंतरच्या आमदारांचे कुठले कामं नवीन असे काही झालेले नाही आहेत. त्यामुळे यावेळेसचे आमदार बापूसाहेब पठारेच असणार. बापूसाहेब पठारे ना एक नंबर माणूस आहे. काय ते माणूस चांगला आहे, ते माणूस आपल्याला पाहिजे. हा, आणि ते यंदा तेच निवडून येणार. यंदा चौकट तुतारीच वाजणार. सुनील टिंगरे ते चांगले काम करते, चांगले लक्ष देते, आमच्याकडे लक्ष देते. आता आम्हाला दिले त्यांनी की तुमची झोपडपट्टी बांधून देतो, चांगले करून देतो, पाण्याचे नळ दिले. पहिलं पाणी नव्हतं, खड्डे होते तर आम्हाला उपसावं लागायचं डोक्यावर. ते नाही तर पहिले आंघोळीचं पाणी, याचं पाणी आम्हाला डोक्यावर नाही ऊन लांब टाकावं लागायचं. आता सुधारणा केली. सुनील टिंगरे. बापूसाहेब तुकाराम पठारे हे वडगाव शहरी मतदारसंघाचे आमदार होतील. कारण तुम्ही जर का पाहिलं तर 2002 मध्ये खराडीसारखं गाव हे महानगरपालिकेमध्ये गेलं आणि त्याच्यानंतर जो खराडी गावाचा विकास झालेला आहे तो आपण बघतोय. मी वास्तविक पाहता येरवड्यामध्ये राहिला आहे, परंतु माझी अशी तळमळ आहे की आप्पांना निवडून आणून येरवडा देखील त्याच धर्तीवर त्यांनी करावा. म्हणूनसाठी बापूसाहेब तुकाराम पठारे हे आमदार व्हावेत अशी जनमानसाची आणि माझी देखील इच्छा आहे. वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघामध्ये 1520 कोटींचा निधी आणणारा पहिला आमदार असतील तर ते सुनील अण्णा टिंगरे आहेत. जर आपण पाहिलं तर खराडीमध्ये 7 एकरचं ऑक्सिजन पार्क सारखं पुणे शहरातलं पहिलं उद्यान ऑक्सिजन पार्क ते आपल्या खराडी भागात झालेलं आहे. त्याचप्रमाणे लोगाव भागामध्ये उपजिल्हा रुग्णालय 100 बेडचं हॉस्पिटल हे अण्णांच्या काळात तयार झालेलं आहे. त्याचप्रमाणे आता नुकताच विश्रांतवाडीमधला जो उड्डाण पूल आहे त्याचं आत्ताच अण्णांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. त्याचं काम प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे मेट्रोचा पण विस्तार अण्णांच्या ह्याच्यामध्ये अजून पुढे होणार आहे. 1000% अण्णांना पुन्हा वडगाव शहरीकडे निवड देणार. त्यावेळेस बापूसाहेब पठारेच आमदार व्हायला पाहिजेत. टिंगरे इकडे येत पण नाही आहेत, काही बघत पण नाही आहेत. बघा IT टावर, रस्ते बघा, कुठं सोसायट्यांनी बघा की सगळे सर्व बापूसाहेब आमदार नसते तरी घरोघर रोज फिरायचे. त्यांचं ऑफिस 24 तास चालू असतं. अर्थातच मला असं वाटतंय की बापूसाहेबच व्हावेत आणि त्याचसाठी त्यांच्या मागे एक ताकद निर्माण व्हावी आणि जी आहे आज ज्या ठिकाणी या ठिकाणी इतक्या महिला दिसतात त्यामुळे मला निश्चितपणे असं वाटतंय की बापूसाहेबच इथले आमदार होते. वडगाव शहरी विधानसभेचा जो आतापर्यंत 15 वर्षात विकास झालेला आहे तर तो सुनील अण्णा टिंगरे यांच्या मार्फत झालेला आहे. गेल्या 15 वर्षातला जर आपण इतिहास बघितला तर आत्तापर्यंतचा सगळ्यात जास्त निधी जर कोणी आणला असेल वडगाव शहरी विधानसभेला तर तो फक्त आणि फक्त आमदार सुनील अण्णा टिंगरे यांनीच आणलेला आहे. पण लाडक्या बहिणीची योजना जी आहे, आपली महायुती सरकारची लाडक्या बहिणीची जी योजना आहे ती असेल किंवा महिलांना 3 सिलेंडर फ्री देण्याची असेल किंवा मुलींना मोफत शिक्षणाची जी सुविधा उपलब्ध केलेली आहे महायुतीने, तर ह्या सगळ्या सुविधा सुनील अण्णा टिंगरे वडगाव शहरी विधानसभेमध्ये खूप चांगल्या दृष्टीने राबवत आहेत. वडगाव शहरी मतदारसंघाचे आमदार होणार आहेत हे सुनील टिंगरे हे सत्य आहे, कारण की जनतेने ते मान्य केलेलं आणि कबूल केलेलं आहे. या वडगाव शहरी मतदारसंघाच्या इतिहासामध्ये प्रथमच असा आमदार आहे की ज्या आमदाराने या मतदारसंघाचा
आधुनिक पद्धतीने विकास करायचा प्रयत्न केलेला आहे. सुनील टिंगरे आमदार हवे आम्हाला, कारण की त्यांचा विकासावर भरपूर लक्ष आहे, विकासावर भरपूर कामं गेलेले. जसं आपण थांबलो या ठिकाणी नोल हॉटेलच्या पाशी, तर इथलं जे BRT आहे सुनील अण्णा टिंगरेने काढले ट्रॅफिक मोकळी करण्यासाठी. आणि जसं उड्डाण पूल बनणार आहे, अप्रुव्हल ज्याचं आलेलं आहे की खर्डीपासून जे शिक्रापूरपर्यंत जाणार आहे, ते जेव्हा हे ब्रिज होईल त्यावेळेस त्या पलीकडे राहणाऱ्या माणसांना उपयोग भरपूर होणार आहे त्या ब्रिजचा. वडगाव आमदार म्हणलं तर सुनील अण्णा टिंगरेच परत आमदार होणार आहेत, कारण त्यांनी आतापर्यंत कमीत कमी 70 ते 80% निधी फक्त आमच्या लोहगाव गावाला दिलेला आहे. आणि त्यात त्यांनी आमदार म्हणून नाही तर एक नगरसेवक म्हणून त्यांनी आमच्या गावाकडे पाहिलेलं आहे. म्हणजे आता वडगाव शहरी मतदारसंघात आमदार म्हणून काम करतात. फक्त लोहगाव असं गाव आहे की तिथे त्यांना नगरसेवक म्हणून काम करायला लागतं, कारण आमच्या गावात आतापर्यंत विकास हा झालेला नाही आहे. आणि जे नगरसेवकांची जी कामं असतात ती कामं आज आमदार फंडातून आमदारांनी स्वतः केलेली आहेत. आम्हाला ही समस्या आहे की आमच्या आता घडी येणार आहे, पण आम्हाला प्रॉब्लेम एवढाच आहे की आम्हाला कामधंदे व्यवस्थित भेटत नाही. कामधंद्याची आमची त्यांनी सोय करून द्यावं. याला आमदार आपले टिंगरे, टिंगरे आमदार होणार आहे. हो, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. बघा 5-10 मतानेच इकडे तिकडे होणार आहेत. सोनल टिंगरे आणि बापूसाहेब पठारे. थोडक्यात खरं सांगतो पण 5-10 मतानेच इकडे तिकडे होणार आहेत, पण येणार कोणतरी. वडगाव शहरीचा आमदार सुनील विजयराव टिंगरे हे होतील. कारण सुनील विजयराव टिंगरे हे जर पाहिलं तर एक उच्च शिक्षित आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, समाजाची त्यांना जाण आहे. आणि या वडगाव शहरी परिसरामध्ये अनेक अडीअडचणी आहेत, अनेक समस्या आहेत, ते सोडवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. हे आमच्यासारख्या तरुणांना त्याचा विश्वास आहे. बापूसाहेब पठारे होणार. त्यांनी कामं केलेले पहिल्या जो 10 वर्षात जो कामं केले ते आतापर्यंत कोणी केलेले नाही आहे, तेच होणार आहे. नवीन आमदारांनी जो आहे ना, जो आम्ही ज्या भागात राहतो खांदेनगरमध्ये, आम्हाला पाणी नाही आता सध्या तिथं नाही आहे. रस्ते आता झालेत, पण पाणी तर आता बिलकुलच नाही आहे. टँकरनी पाणी घ्यावं लागतं तिथं. निश्चितच बापूसाहेब पठारे, कारण त्यांनी खूप कामं केलेली आहेत. आजपर्यंत पूर्ण खराडीचा विकासच त्यांनी पलटून टाकला. काय खराडीत होतं, पाणी सुद्धा नव्हतं, टँकरनी पाणी होतं आम्हाला. त्यांनी नळ, लाईट, रस्ते सगळ्याच समस्या आमच्या सोडवल्या. आणि असा एकच आमदार आहे, तुम्ही रात्री दिवसा कधीही फोन करा, तो लगेच तुमच्या सेवेला उभा राहतो. म्हणून माझं तर मत हे बापूसाहेब पठारेंना. पुण्यातल्या सर्वात चर्चेत असलेल्या वडगाव शहरीमध्ये मतदाराचा नेमका कौल कुणाकडे हे आज आपण पाहिलेलं आहे. मतदाराने मतदार राज्यासारखं आपापलं मत व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळाले. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.